आता हे झालं लेकरांसाठी. दुसरं लेकरांच्या मायांसाठी. माता माऊल्यांनो, तुम्हाला कधी असं वाटतं का की आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत इतके कष्ट करतो, पण हे आमचे नीट आमच्याशी धड बोलतच नाही, असं वाटतं का? कधी कधी वाटतं का नेहमी वाटतं? बारकाईने ऐका, तुमचं खरंच काम चांगलं आहे, तुमच्यामुळेच परमार्थ, तुमच्यामुळेच संसार चालू आहे. पण आपली एकच अडचण आहे. कोणती? रागाच्या भरात, कामाच्या भरात आपण कसं बोलतो आणि काय बोलतो हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून कसं बोलावं? समजा तुमचे घरचे आणि तुमचे धीर जर शेतीबद्दल, पैशाच्या संपत्तीबद्दल बोलत असतील, तर त्यांच्यामध्ये असं बोला की भडका जोडला पाहिजे. असं बोलायचं का? नाही. संत कबीरदास म्हणतात, ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोये, औरन को शीतल करे आप हो शीतल होय. आपल्या मुखातून निघणारा शब्द समोरच्याच्या अंतःकरणाला समाधान देणारा असणारा पाहिजे. हेच माऊलींनी सांगितलं. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि तुकाराम महाराजांनी तर शब्दालाच देव म्हणलंय. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. बघा, तुम्ही याच्यानुसार आचरण करून पहा. किती रागात असू द्या, फक्त बोलताना संयम ठेवून बोला. तुमच्या घरातलं वातावरण बदलतं का नाही पहा. आणि याला कोण जामीन आहे? मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे. तो